माणिकराव कोकाटे सभागृहात 18 ते 22 मिनिटं पत्ते खेळत होते। विधिमंडळाचा चौकशी अहवाल आलेला आहे असा दावा आमदार रोहित पवार यांनी केलेला आहे। अहवाल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आलेला असून सरकार याबाबत नेमका खुलासा करणार आहे का असा सवाल सुद्धा आमदार रोहित पवार यांनी यावेळेला उपस्थित केलेला आहे। जे आपल्या राज्याचे कृषी मंत्री आहेत म्हणजे कोकाटे साहेब हे अधिवेशनामध्ये 56 सेकंद पत्ते खेळत होते, नाही तर रम्मी खेळत होते असं आम्हा सगळ्यांना वाटलं। जो काही आमच्याकडे पेनड्राईव्हच्या माध्यमातून व्हिडिओ आले त्या व्हिडिओकडे बघितल्यानंतर पण आम्हाला असं कळतंय की विधिमंडळामध्ये एक इन्व्हेस्टिगेशन केलं गेलं, एक समिती फॉर्म केली गेली होती आणि त्या समितीचा अहवाल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे देण्यात आलेला आहे। आणि 56 सेकंद नसून आपले जे कृषी मंत्री आहेत कोकाटे साहेब हे तब्बल 18 ते 22 मिनिटं हे तिथं पत्ते खेळताना आपल्याला बघायला मिळतात। अशा अहवालांना फडणवीस किती किंमत देतात किंवा विधानसभेचे अध्यक्ष किती किंमत देतात? देवेंद्र फडणवीस ते घोषणा करतात कारवाईच्या, ETS स्थापन करतात। पुढे काय होत आहे? अंदाज समितीचा अध्यक्ष हा लाचखोर आहे, ते उघड झालंय। त्याला वाचवताय तुम्ही, विधिमंडळाचे अध्यक्ष वाचवतात विधानसभेचे, आताही तेच आहे। म्हणून म्हटलं हा नवीन एक फडणवीस ऍक्ट जो आलेला आहे की आपल्या लोकांना वाचवायचं, समज द्यायची आणि सोडून द्यायचं, बाकीच्यांना तुरुंगात टाकायचं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।